मुंबईतल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याबाबत बैठक सुरू झाली। मुंबईच्या रस्ते कामांबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीला आता सुरुवात झाली। मात्र या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही उपस्थित नाहीयेत। आदित्य ठाकरे बैठकीला उपस्थित आहेत। एकनाथ शिंदे बैठकीच्या कक्षाबाहेर येऊन फिरून गेले। उपमुख्यमंत्र्यांना सभागृहात कामकाज आहे असं सांगत विधानसभा अध्यक्षांनी बैठक सुरू केली। बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आशिष शेलार, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अमिल पटेल, महेश सावंत, सना मलिक, ज्योती गायकवाड यांच्यासह प्रकाश सुर्वे, मूर्जी पटेल उपस्थित आहेत। बैठकीमध्ये रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे। रस्ते कामाच्या चौकशीचा निर्णय होण्याची सुद्धा शक्यता आहे। कॉन्क्रीट रस्त्याच्या निर्णयावरून एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रस्ते कॉन्क्रीटीकरणाचा निर्णय झाला होता। आणि याच बैठकीसंदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, आता या बैठकीला सुरुवात झाली। आदित्य ठाकरे आणि इतर आमदार उपस्थित आहेत, मात्र एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित नाहीयेत। त्यांना काम आहे असं सांगण्यात आलं। खरं तर शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एखाद्या विषयावरच्या बैठकीला प्रथमच आमने सामने आले असते। मात्र गेल्या वेळेप्रमाणे म्हणजे डीपीडीसीच्या बैठकीप्रमाणे पुन्हा एकदा ते आमने सामने आलेले नाहीयेत। ती संधी दोघांची हुकली असं म्हणायला हरकत नाही, कारण गेल्या वेळी आदित्य ठाकरे हे डीपीडीसीच्या बैठकीला अनुपस्थित होते, तर आता एकनाथ शिंदे हे बैठकीच्या अगदी कक्षाबाहेर येऊन गेले। मात्र अचानकपणे त्यांना फोनवर एक कॉल आला आणि त्याच्यानंतर ते माघारी फिरले। सांगितलं जातंय की विधान परिषदेतल्या कामकाजासाठी एकनाथ शिंदे हे विधान परिषद सभागृहात गेले। त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बैठकीत उपस्थित आले आणि बैठकीला उपस्थित झाल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांना असं सांगितलं देखील की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेत काही कामकाज असल्याने ते बैठकीला आलेले नाहीये, तर आपण बैठक सुरू करूया। त्याच्यामुळे अद्यापपर्यंत तरी एकनाथ शिंदे ते बैठकीला आले नाही। मात्र एकच चर्चा विधान भवनात झाली, ती म्हणजे एकनाथ शिंदे हे बैठकीच्या कक्षाबाहेर आले। आतमध्ये आदित्य ठाकरे आणि इतर आमदार हे वाट बघत बसलेले होते, मात्र एकनाथ शिंदेंनी कक्षामध्ये प्रवेशही केला नाही। ते तातडीने माघारी फिरले आणि ते विधान परिषदेच्या सभागृहात जाऊन बसले। धन्यवाद मनश्री या सगळ्या माहितीसाठी। तर रस्ते कॉन्क्रीटीकरणाबाबत आता बैठकीला सुरुवात झाली। आदित्य ठाकरे बैठकीला उपस्थित आहेत। एकनाथ शिंदे मात्र दालनाबाहेर येऊन परत फिरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंसमोर येणं टाळलं का अशा चर्चेला सुद्धा आता उधाण आलं।